विठू माऊलीच्या कानात मासोळ्या का आहेत? विठोबाच्या कानात मासे नाहीत, तर माशाच्या आकाराची कुंडले आहेत. महाभारतात कर्णाला जन्मतः सुवर्ण कुंडले आणि सुवर्ण कवच होते. तसेच एका भक्ताच्या भोळ्या भक्तीवर भाळून विठोबाने माशांना कानात स्थान दिले आहे. यामागची कथा अशी आहे की एकदा एक कोळी पांडुरंगांना भेटायला उपहार द्यायला त्यांच्याकडे जातो, पण त्याला इतर लोक आतमध्ये जाऊ देत नाहीत. का? कारण की तो एक मच्छीमार आहे आणि तसंही तो जे उपहार देणार असतो ते खुद्द त्याने पकडलेले मासे असतात, आणि ते पण 2. बाकीचे म्हणतात पांडुरंग देव आहेत, त्यांना मासे का देतोय? पाप लागेल तुला आणि आम्हा सर्वांना. तेव्हा पांडुरंग खुद्द तिथे येतात आणि सगळ्यांना सांगतात, तो जे देतोय ते तुम्ही कशाला पाहताय? त्याच्याकडे काही नसून तरी तो देतोय त्याकडे पहा. आणि मला जे काही तुम्ही भक्तिभावाने देणार ते मी अत्यंत आदराने आणि मनापासून स्वीकार करेल. मग ते काहीही असू द्या, कारण मी ही सृष्टी चालवली आहे. त्यात तुम्ही एकटे नसून इतर प्राणी पण आहेत आणि मी तुम्हा सर्वांना प्रेम करतो आणि प्रेम हे लहान मोठ्या भेदाने अडकत नाही. असे सांगून ते त्या व्यक्तीकडून ते 2 मासे घेतात आणि सर्वांना समजलं पाहिजे की हे सगळे समान आहे, म्हणून आपल्या कानात कुंडलासारखे घालून घेतात. एका अभंगात या मकर कुंडलाचा उल्लेख आहे. मकर कुंडले तळपती श्रवणी, अर्थात कानात माशाच्या आकाराचे कुंडल असलेले होय. ही मकर कुंडले माशाच्या आकाराची आहेत, जी विष्णूच्या रूपाचे प्रतीक आहेत. पुराणात याला सृष्टीच्या निर्मितीचा आणि समतेचाही अर्थ दिला जातो.